हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। तीर्थवर्त नेम भावे विनसिद्धी, वायाची उपाधी कर्षीजना, भाव बळे आकळे एरवी नाकळे, कर तळी आवळे तैसा हरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदि साक्ष्यभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। अखिल गुणनिधान करुणावत्सल करुणालय भक्तवत्सल अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय, श्रीमद श्री जगद्गुरु संत श्री तुकोबराय, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आदी संतांना वंदन। समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात। निरूपणाला प्रारंभ। तीर्थवर्त नेम भावे विन सिद्धी, वायाची उपाधी कर्षीजना। ज्ञानोबराय या अभंगामध्ये म्हणतात की तीर्थ व्रत नेम भावे विन सिद्धी। मग भाव जर नसेल तर तीर्थ व्रत आणि नेम यात मनुष्य अडकतो। मग आता तीर्थ म्हणजे कुठला आहे? तीर्थक्षेत्र म्हणतो ना आपण। मग आता तीर्थक्षेत्र कुठला आहे? आपण बाहेर तर बघतो तीर्थक्षेत्र आहे, अयोध्या असेल, काशी असेल, प्रयागराज असेल, रामेश्वर असेल, आमच्याकडे नरसोबाची वाडी आहे आणि गंगापूर आहे, अक्कलकोट आहे, स्वामी समर्थ आहे, परत कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, तुळजापूरची भवानी, हे सगळं काय तीर्थक्षेत्र आहेत ना। मग आता या तीर्थक्षेत्राला आपण जातो ना, तसं हे तीर्थक्षेत्र बाहेरचे आपले ब्रह्मांडातलं दाखवलं तसं पिंडामध्ये तीर्थक्षेत्र कुठं आहे हे दिसते ना, हे क्षेत्र आहे। आणि याला चालवणारा जो अंतरी आहे तो कोण आहे? क्षेत्रज्ञ। माऊलीने 13व्या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ मांडलेला आहे बघा, सुंदर असं मांडलेलं आहे। आता क्षेत्र कुठला आहे? हा देह आपला जो दिसतो हे क्षेत्र आहे, आणि याला चालवणारा तुमच्या माझ्या अंतरी जो कुटस्थ रूपानं वेष्टी जो आहे अंतरात्मा, तो कोण आहे? क्षेत्रज्ञ। मग तसंच बाहेर पण तसंच आहे, तीर्थक्षेत्र, आणि त्या तीर्थक्षेत्राला चालवणारा जो अंतरी आहे तिथं भगवंत आहे, अधिष्ठान रूपानं जो आहे ना तो कोण आहे? क्षेत्रज्ञ आहे। मग त्या क्षेत्रज्ञाचा अंतरी माझ्या काय पाहिजे? भाव पाहिजे। जर भावच नसेल मग आपण कितीही तीर्थक्षेत्राला गेलो है ना, मनीने भाव आपण आता पाठ झाला आपल्याला ना, मग धोंडा आणि पाणीच येणार ना। मग आपण कितीही तीर्थक्षेत्राला गेलो तिथून आपण काय घेऊन येणार आहे? धोंडा आणि पाणीच घेऊन येणार, पाणी घेऊन येणार आणि एखादा दगड घेऊन येणार, तो दगड पुजणार आपण देवाऱ्यात। मग तो भाव जर अंतरी नसेल ना, शबरीचा किती उत्तम भाव होता बघा आहे ना, भाव आपल्याला उत्तम पाहिजे। जर भाव नसेल तर काय होतं माहितीये काय? व्रत आपण करतो, वैकल्य करतो, उपास तापास करतो, पण भगवंताच्या जवळ राहत नाही, नियमात राहतो, सगळे नियम करतो, तीर्थ व्रत नियम, नियमात राहतो। म्हणतो काय माहितीये काय? सकाळी मी पूजा केल्याशिवाय चहाचा घोट देखील घेत नाही। लक्षात आलं का? म्हणजे हा नियम केला त्यानं, चहाचा घोट देखील घेत नाही। अरे बाबा, चहाचा घोट घेत नाहीस म्हणतोस ना, ह्याच्याकडे तुझा कोण आला माहितीये काय? अभिमान आलेला आहे तुझ्याकडे। तो कोण आलेला आहे? वायाची उपाधी, वायाची उपाधी लावून घेतलास तू। उपाधीचा सिंदूर लावून घ्यायचं नाही आपल्याला, वायाची उपाधी कर्षीजना है ना। मग या उपाधीत अडकला, मी हे करत नाही आहे, दंभ धर्म पण म्हटलेत ना माऊली एका अभंगात, वायाची उपाधी दंभ धर्म। मग हे दंभ धर्म ह्यात अडकतो आणि तो अहंकार आपल्याकडे येतो, मी असं करत नाही, मी तसं करत नाही, मी अमकं करत नाही, मी तमकं करत नाही। बऱ्याच वेळेला सांगितलं बघा मी है ना, परत 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 ऐका। का माहितीये काय? ते ऐकून ऐकून आपल्याला एकदा पाठांतर होतं, आणि जे नवीन असतात त्यांना अनेक ऐकायला मिळेल। म्हणजे आपल्याकडे जो मी येतो ना, आता बघा बऱ्याच वेळा काय सांगितलं, कृतयुगात 4 अक्षर राक्षस होता ना, हिरणाक्षर, त्रेतायुगात
3 अक्षर राक्षस झाला रावण, द्वापर युगात 2 अक्षर राक्षस झाला कंस, आणि आता कलियुगात 1 अक्षर राक्षस आहे. तो कोण आहे? मी. जो अंतरीण मी आहे ना, तो दंभधर्म आहे ना, म्हणजे उपाधीत आपण अडकतो, आणि त्या उपाधीत आपण अडकल्यानंतर मग हे सगळ्यांचं काय होतं? नायनाट होतं. म्हणून आपल्याला उपाधीचं शेंदूर लावून घ्यायचं नाही. मी अमका आहे, मी तमका आहे, मी असं आहे, मी तसं आहे, माझ्यामुळं सगळं होतंय, मी करतो म्हणून तुम्ही खातायसा, मी मिळवून आणतो, म्हणजे माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं घेऊन बसलाय मनुष्य है ना. मग ह्यातून आपल्याला बाजूला होता आलं पाहिजे. तीर्थ व्रत नेम भावे विन सिद्धी. भाव पाहिजे ना, भावे विन सिद्धी. मग आता सिद्धी कसं आहे? आपण मागं पण एकदा बघितलं तर ना, बद्ध मुमुक्ष साधक आणि सिद्ध. आणि सिद्ध कधी आहे? सिद्धी कधी प्राप्त होणार आहे? अष्टमा सिद्धीचा, आता पद्यात म्हणतोय ववे, अष्टमा सिद्धीचा कोण आलाय पाड, वागोनेदी आड कोणी तया. अष्टमा सिद्धीचा म्हणजे अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्यात त्याला. आदि महिमा, गरिमा, लदिमा वगैरे वगैरे असं सगळे अष्टमहासिद्धी आहेत बघा. म्हणजे त्या अष्टमहासिद्धीचा कोण आलाय पाड, वागोनिधी आड कोणी तया. म्हणजे अष्टमहासिद्धीचा पाड आलाय. पाड, आपण झाडाला पाड आलाय म्हणतो ना, झाडाला झाड आंब्यानं बहरल्यानंतर पाडाला येतं ना झाड, ते तसं अष्टमहासिद्धी आपल्याला प्राप्त झालेत. पाड आलाय, पाड म्हणजे भरपूर अष्टमहासिद्धी आहेत, पण वागोनिधी आड कोण येत आहे, म्हणजे त्या अष्टमहासिद्धी आपल्याला सायुज्य मुक्तीला काय आड येणार आहेत, आपल्याला त्या मोक्षाला आड येणार आहेत. म्हणून एक सुंदर असा एक भाग आहे बघा. एक साधू होते ना, मोक्षाला जाणार होते ते, आणि हे सगळ्यांना सांगायचं, आपल्या शिष्यगणांना सांगायचे बघा. काय म्हणायचे? तुम्ही सर्वांनी मोक्षाला जाणार आहेत, आपण सर्वजण भक्ती मार्गात आहोत, तुम्ही पण मोक्षाला जाणार, मीही मोक्षाला जाणार. मग असेच बरेच निरूपण झाल्यानंतर सारखं सांगायचे निरूपणातून त्यांच्या. मग एक दिवस काय झालं, साधूंचा अंतकाळ जवळ आल्यानंतर साधू अंतर्ज्ञानाने जाणले ते आता आपला उद्याच्याला शेवट आहे म्हणून. मग सगळ्या शिष्यगणांना बोलवलं त्या दिवशी सकाळी, आणि आज आमचा शेवट आहे म्हटले त्याने. आता मी तुम्हाला आतापर्यंत सगळं सांगत आहे की निरूपणातून दररोज सांगतो मी तुम्हाला, काय तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळणार आहे, तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळणार आहे, पण मीच मोक्षाला जातो हे तुम्हाला कसं कळणार? आता मी गेलो, आता मोक्षालाच गेलो हे कसं कळेल? तर आपण काय करूया, त्याने एक युक्ती लावली आणि तेवढं सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. जर मी मोक्षाला गेलो, समजा माझा आता संध्याकाळपर्यंत देहांत झाला आणि मी मोक्षाला गेलो ना, तर या आपल्या मंदिरातल्या घंटा आहेत ना, आपोआप वाजायला चालू होतील. आणि समजा मी जर मोक्षाला नाही गेलो तर या घंटा वाजणार नाहीत. सुंदर बघा, लक्षात घ्या, श्रवण करा. मग ह्या घंटा आपोआप वाजतील मी जर मोक्षाला गेलो तर, आणि जर मी मोक्षाला गेलो नाही तर वाजणार नाही आहेत. भावबळे चाललेला आहे, भावबळे. मग बघा, मग त्यांचा देहांत काळ संध्याकाळ ठरल्याप्रमाणे झाला, आणि त्यांनी काय झाले, असे डोळे उघडून असे खिडकीतून ना बाहेर बघत बघत जीव सोडला. आपण जीव कसा सोडतो माहितीये काय? जीव शिवाचा, जीव जो आहे ना, अंतरी जो जीव आहे ना, तो शिवाचा व्हायचा असेल तर कसं असतं बघा, की 9 द्वारातून आपण जीव सोडत असतो. 9 द्वार आहेत ना आपल्या देहात, डोळे 2, 2 नाकपुड्या, 1 तोंड, 5 झाले, 6, 7 आणि 2, 1 नंबर आणि 2 नंबर, असे 9 द्वार आहेत. 9 द्वारातून आपण काय करत असतो? जीव सोडत असतो. मग कोणीतरी 1 नंबर 2 नंबर करून पण जीव सोडला जातो. त्यावेळेला त्यांना ना 100% म्हणायचं की यांना कोण आलेला आहे, काय म्हणतो आपण त्याला, यमदेव. यमदेव ना, यमदेवाचे दूत आलेले आहेत समजा. मग त्यांना यमदूत आलेले आहेत, कारण का त्यांच्या 11 दाढा बघून, त्यांच्या बलाढ्य असं मिशा विशा असे शिंग विंग बघून असं घाबरतो तो मनुष्य. आणि घाबरल्यानंतर काय होतं, 1 नंबर किंवा 2 नंबर त्याचं होतच तिथं घाबरून, है ना, बीपी वाढतं ना. आणि त्यामुळे आता तुम्ही म्हणणार मला काय बघितल्यासा का काय त्यांना यमाला, असं काय नाही आहे. पण भागवतम, श्रीमद भागवतम सांगतं, त्यामध्ये श्रीमद भागवतम पण एक आहे बघा. मला वाटतं 8व्या स्कंदामध्ये काय तर पहिलाच अध्यायामध्ये की अजामेळ ज्या वेळेला, अजामेळ म्हणजे पापी होता, तो खूप पापी होता. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. म्हणजे अजामेळ पापी होता, आई वडिलांना त्यानं घरातनं बाहेर काढलं आणि वेश्याला घरात आणून ठेवलं. तिला 7 मुलं झाली वेश्याला, 8वा मुलगा झाला, 80 वय होतं त्याचं त्यावेळेला अजामेळाचं. आणि त्यावेळेला तो मुलगा झाला ना, त्याचं नाव ठेवलं नारायण. आणि तो नारायण, लहान लहान नारायण शेंडफळ
मग नारायण जेवला का, नारायण झोपला का, नारायण काय करतो, नारायण सारखं नारायण नारायण करायचा. बाहेरून आला नारायण, घरातून बाहेर जाता नारायण, असं नारायण नारायण करता करता शेवटी त्याचा अंतकाळ जवळ आल्यानंतर त्या 11 दाढा बघून, म्हणजे पापी होता ना तो, मग त्या यमदूत त्याला न्यायला आल्यानंतर तो काय म्हटला, अरे नारायण धाव, कारण नारायणच होतं त्याच्या मुखात. नारायण धाव म्हटल्यानंतर शिवदूत हजर. यमदूत म्हणतात शिवदूतांना, अहो तुम्ही कसं आलात इथे? शिवदूत म्हणतात, तुम्ही कसं आलात म्हणजे? यानं नारायणाचं नाव घेतलेलं आहे. अहो होय, नारायणाचं नाव घेतले बरोबर आहे, पण तुमच्या नारायणाचं नाव घेतलं नाही आहे, ह्याच्या पोराचं नारायणाचं नाव घेतलंय, म्हणून मग तुम्ही कसं आलात बरं? मग ते शिवदूत काय म्हणतात यमदूतांना, अरे होय बरोबर आहे, ह्याच्या जरी पोराचं नाव जरी घेतलं असला नारायण, पण आमच्या नारायणाचं नाव नारायण आहे म्हणून याच्या पोराचं नाव नारायण आहे, याच्या पोराचं नाव नारायण आहे म्हणून आमच्या नारायणाचं नाव नाही आहे. लक्षात येते काय? आमच्या नारायणाचं नाव आधी आहे म्हणून तो कसाही नाव घेऊ दे, लहान मूळ जर असलं ना, ते विस्तवावर जरी पाय ठेवला तर ते भाजणारच. असं म्हणत नाही विस्तव ते लहान होतं बाबा त्याला नको भाजायला, भाजणारच. तसं कसंही नाव घेतलं तरी तिथं प्राप्ती होणारच आहे. तुम्ही म्हणून तेव्हापासून प्रथा पडली बघा, कृष्णात नाव ठेवायचं, पांडुरंग नाव ठेवायचं, आणि वगैरे वगैरे. माझंच नाव झालं दिगंबर नाव ठेवायचे, म्हणजे देवाचे नाव ठेवायचं, दत्तात्रय नाव ठेवायचं, अशी देवाची, म्हणजे त्या पोराच्या नावानं बोलवून तरी बाबा देवाचं नाव मुखात येऊ दे, असा तो उद्देश होता त्यावेळेला. आता काय वेगळीच नावं आलेली. आता एकेकांची नावं ठेवली ना, आपल्याला विचारलं होतं काय काय ठेवलंय, अजयबाईसनी तर म्हणायलाच येत नाही, मी आपलं गोल्या म्हणते बाबा म्हणते आणि गप बसते, असं तिकडे जायचं नाही आपल्याला. मग तो नारायणाचं नाव म्हटल्यानंतर मग त्याने ही इकडे 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 बोलत होते ना, शिवदूत यमदूत शिवदूत यमदूत, हे 40 मिनिटं बोलत होते, भागवतामध्ये आहे. मग 40 मिनिटांचं संभाषण चालू होतं. असा पृथ्वी तलावरती एकमेव, भागवतात हे पण लिहिलेलं आहे, असा पृथ्वी तलावरती एकमेव असा अजामेळ आहे की यमदूत आणि शिवदूतांचं बोलणं ऐकत होता, असं एकमेव आहे. मग बघा, मग त्याला शिवदूत घेऊन गेले, यमदूत सोडून गेले. यमदूताकडे यमदूत यमाकडे गेल्यानंतर विचारले, अहो आम्ही त्याला न्यायला गेलतो आणि ते नारायण म्हटलं आणि तिकडे घेऊन गेले. यमदूत तिकडे वरच्यावर त्यांनी गेले, कारण यमदूत यांचं चालू होतं. मग आता ते यम त्यांच्याकडे गेले. मग विष्णुदेवान म्हटले, माझं नाव घेतलं तर त्याला तू सोडून दे, किती पापी असला तरी. म्हणून आपल्याला लक्षात येते का, ऐकताय काय, व्हिडिओच बंद आहेत सगळ्यांचे. मला काय, आता मी आपलं मोबाईलवर बोलतो, आता हाय असंच, आता मला कोण दिसत पण नाहीत. म्हणजे आपल्याला बघा की काय चाललं होतं विसरलोच बघा मी सांगायचं. आपल्याला म्हणजे शिवदूत आहेत ना, घेऊन जाणार आहेत आपल्याला. पायल तर झाले, म्हणजे आपल्याला शिवदूत घेऊन जाणार, म्हणजे शेवटच्या क्षणाला राम जरी म्हटलं, शेवटच्या क्षणाला भगवंत जरी म्हटलं, शेवटच्या क्षणाला कृष्ण जरी म्हटलं, तरी आपण सुटणार आहे, ह्यातून सिद्ध झालं. लक्षात आलं का? मग आता काही जण असे नास्तिक असणारे, प्रवचन ऐकणारे असतात ना, नास्तिक ऐकणारे, एवढंच घेतात आणि चला आता बास म्हणतात शेवटी. आता चला, आता आम्हाला कळलं वर्म ह्या परमार्थातलं काय. शेवट काय म्हणायचं, राम म्हणायचं आणि सुटतंय. आता शेवट नारायण म्हणायचं आणि सुटतंय, बाकी काय करायला लागत नाही असं म्हणायचं. अशी म्हणून ना परमार्थ सोडून गेली. ते काय म्हणायचं माहितीये का, त्याला ठक म्हणतात, ठक. आता भगवंत ना ठकास महाठक आहे. आता ठकास महाठक कसं बघा, की असे जे म्हणून गेले ना, त्यांच्यावरती तो ठकास महाठक आहे. शेवट असा येतो ना, म्हणून तुकोबराय उगाचच म्हटले नाहीत, तुकोबराय उगाचच म्हटले नाहीत. काय यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस नवे नवे, शेवटचा क्षण गोड व्हावा. शेवटचा दिवस जर गोड असला आणि शेवटी समजा जर 4 वाजता मरण असलं आणि 3:30 ते 4 वाजेपर्यंत त्याला स्मरणच नाही आहे, मग शेवटचा क्षण गोड व्हावा का म्हणतात तुकोबराय, त्याचं नाव मुखात यावं शेवटी, मग मी सुटणार आहे. मग ठकास महाटक कसा आहे बघा, शेवटच्या आदल्या दिवसापर्यंत तो चांगला असतो, पण शेवटी त्याला अटॅकच आला आणि कोम्यातच गेला आणि काहीतरी झालं आणि त्याला बघायला येतात, पोरगी आली बघायला, पोरगा आला, जावाय आला, बाबा कोण आले, बाबा असा बघतोय बघा, आहे ना, कोण आलंय, पोरगी काय मला ओळखत नाही, काय नाही. मग अशा अवस्थेत पोरगी ओळखत नाही, मग मी कोण आहे हे ओळखणार कसं, आणि भगवंत कवा ओळखायचं आपल्याला, आणि त्याचं नाव कवा आपण घ्यायचं. म्हणून तो ठकास महाठक आहे. आपण ठक करायला गेलो ना, तो महाठक आहे. म्हणून तो कोबरा म्हणतात हा अट्टास आहे, हे रिअल चाल आहे.
पहिल्या वर्षापासून 10 वर्षापासून 20 25 40 वर्षापासून आपल्याला परमार्थ करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे, आयुष्यभर ओव्या म्हणायच्या आहेत, आयुष्यभर ओव्या म्हणायच्या आहेत. मग शेवटच्यानी ओवी, आयुष्यभर ओवी म्हटलं तर शेवटच्यानी काय येणार आहे, भगवंताचं नाव येणार आहे. मग आयुष्यभर हे पाहिजे आहे, आयुष्यभर करता आलं पाहिजे. मग भगवंताचं नाव यासाठी काय पाहिजे, म्हणून ठकास महाटक लक्षात आलं ना, तो येऊन देणार नाही भगवंताचं नाव मुखामध्ये. मग त्याच्या मुखात नारायणाला तो सुटून गेला ना, तसं आता इकडे येऊया आपण, बटनगंती लागली होती तिकडे. मग ज्या वेळेला ते जीव सोडून गेले साधू, डोळ्यातून त्यांचा जीव गेला होता ना, डोळे असे उघडेच होते आणि ते घंटा काय वाजणं झाल्या. मग ते साधूगण त्यांचे म्हणजे शिष्यगण जे होते ते म्हणाले, अहो आमचे साधू मोक्षाला गेले नाहीत, आपल्याला तर एवढं सांगत होते मोक्षाला जाणार मोक्षाला जाणार वगैरे वगैरे वगैरे, आता काय करायचं वगैरे असं चर्चा चालू होती. तेवढ्यात एक सद्ग्रस्त आले तिथे महाराजांच्या सारखे म्हणा आपल्या. त्यांनी निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यानंतर डोळे त्यांचे असे बाहेर खिडकीतून बघत असलेले दिसले आणि त्या खिडकीतून त्यांनी पाहिल्यानंतर एक लाल बुंद उंबर लागलेलं होतं झाडाला. ते उंबर त्यांनी तोडून आणायला सांगितलं आणि ते उंबर तोडल्यानंतर त्या उंबराच्या आतमध्ये एक आळी होती. ती आळी फोडल्यानंतर बघा, त्या आळी फोडल्यानंतर आळीला मारल्यानंतर तिकडे घंटा वाजायचा झाला. म्हणजे तो साधूचा जीव आहे ना, ऐकलं तर परत ऐका म्हणजे परफेक्ट लक्षात राहते. ऐकलेची ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, या नाव श्रवण. श्रवणाची व्याख्याच आहे, ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, या नाव श्रवण. मग त्या आळीला मारल्यानंतर काय झाला, इकडं इकडं घंटा वाजायचा झाला. म्हणजे साधू मोक्षाला गेले. म्हणजे आपण तुम्ही आम्ही वासना घेऊन आलोय ना, जन्माला येताना वासना घेऊन आले, वासना घेऊन जायचं नाही आपल्याला. कारण का, वासना जर घेऊन गेलो तर आपले कुठं जाणार आहे आपण, आणि लयाला जाणार आहे. म्हणून आपण आलोय कशासाठी, करायचं काय जायचं कुठं हे बघता आलं पाहिजे. म्हणजे त्या आळीला मारल्यानंतर घंटा का वाजायचा, त्या महाराजांची शेवटच्या क्षणाला ते उंबर खाण्याची वासना झाली. म्हणजे आयुष्यभर इथं दोन गोष्टींचा भाग डिफरन्स दाखवला. आझामेळ काय झाला, आयुष्यभर काय केलं, वाईट कर्मात राहिला, शेवटच्या क्षणाला नारायणाचं नाव घेतला, मोक्षाला गेला. हा आयुष्यभर साधू साधू राहिला, प्रवचन कीर्तन सगळं केला, पण शेवट क्षणाला वासना आली, कुठे गेला, आळीच्या रूपात 83 मध्ये गेला. आता त्यांचा चांगला भाग झाला, काय त्या आळीला मारलं, लगेच ते मोक्षाला गेला. आळीचं जीवन जर पूर्ण जगलं असतं, परत 83 मध्ये अडकलं असतं. 83,99,999 जीवन अडकून मग परत 84 लाखावा हा नरदेह मिळाला असता. मग त्यावेळेला सद्गुरू मिळाले असते, नाही मिळाले असते, परमार्थ मिळाला असता, नाही मिळाला असता, तो सगळा आणि वेगळा भाग आहे. म्हणून आता आपल्याला आली घडी आपुली साधा, म्हणून आता आपल्याला सद्गुरू मिळालेले आहेत, आता आपल्याला परमार्थ मिळालेला आहे. आत्ताच आपल्याला या परमार्थात आपल्याला काय करायचं ते करता आलं पाहिजे. नाहीतर परत आता मी करतो म्हटलं तर होणार नाही. दोन भाग डिफरन्स दाखवले पाहिजे सुंदर असे, की आयुष्यभर परमार्थ केला, शेवटच्या उत्तम नाही आहे, कुठे गेला, आळीच्या रूपात गेला. आयुष्यभर कशात राहिला, कुकर्मात राहिला, पण शेवट नामस्मरण. याच्यातून आता काय सिद्ध होतं, की शेवट आता तेवढं चांगलं. असं नाही आहे, तुकोबराय म्हणतात की आयुष्यभर आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे आणि शेवट पण उत्तम पाहिजे. मग आपल्याला शेवटी जर लाखो मारला तर आपल्याला त्यावेळेला पण मग राम म्हणता येणार नाही, लांब लांब काहीच म्हणता येणार नाही त्यावेळेला. म्हणून मी पण नको आपल्याला, दंभ धर्म नको आपल्याला. मी करतोय, मी गायन करतो, मी कीर्तन करतो, मी प्रवचन करतो, हा मी आहे ना आपला टिकणार नाही आहे. कारण का, शेवटी आपल्याला त्यानं तोंड वाकड केलं तर है ना. म्हणून भगवंत कृपेने मी गायन करतोय, भगवंत कृपेने मला हे सर्व येते म्हटलं ना, त्याच्याकडे सोडून द्यायचंय. मग त्याच्याकडे सोडून दिल्यानंतर आपल्याकडे काहीच राहत नाही आहे, काहीच राहत नाही. बघा आपल्या कीर्तनकार आपण पाया पडतो ना, आपल्याला पाया पडतात ना कीर्तन झाल्यावर, आपण म्हणायचं काय म्हणायचं, पांडुरंगा आता जे कोण पाया पडणार आहेत माझ्या इथून कीर्तन झाल्यानंतर शेवटपर्यंत पाया पडतात ना, ते सगळा तुला अर्पण नमस्कार, कृष्ण अर्पण नमस्कार म्हणायचं. म्हणजे पांडुरंगाला जर अर्पण केलं ना नमस्कार, त्याचं ओझ आपल्याकडे राहत नाही आहे. नंतर आपल्याला ते परत देणं द्यावं लागतं. म्हणून आपल्याकडे ते ओझ देखील ठेवायचं नाही. आणि त्याच्यातून दोन फायदे, आपल्याला ओझ राहत नाही आणि त्यांचा नमस्कार जो डायरेक्ट पांडुरंगाला पोचतो, त्यांचं पण उत्तमच भाग आहे. म्हणून तीर्थवर्त नेम भावे वेन सिद्धी, म्हणून भाव महत्वाचा इथं, भाव. नाहीतर मग काय ह्याच्यातच अडकणार आहे, दंभ धर्म, गर्व, ताटा, अहंकार, कुकर्म, विषयांचं ह्याच्यात अडकणार आहे. म्हणून एक सुंदर असा भाग आहे बघा, की दंभ धर्म जे आहेत ना ह्याच्यात अडकायचं का नाही आहे. वयाची उपाधी म्हणजे मी पण आपण अडकतो ना, मी पण म्हणजे काय आहे, उपाधीतच अडकलं ना, मी असं आहे, मी तसं आहे वगैरे वगैरे. त्या उपाधीत जर अडकायचं नसेल, बघा माऊलीने सुंदर असं सांगितलंय,
तीर्थ व्रत नेम. जर भाव नसेल तर मग उपाधीत अडकणार आहे. मग उपाधीचं सिंदूर लावून घ्यायचं नाही आपल्याला. उपाधी म्हणजे काय, अमकाय तमकाय तमकाय तमकाय, आपल्याला महाराज म्हणतात ही पण उपाधीच आहे. मग आपण त्या उपाधीत अडकत बसायचं नाही. मग मी महाराज आहे, मी महाराज आहे, नाही नाही, माझ्याकडे नाही, हे त्यांच्यामुळे आहे, सद्गुरूच्या कृपेनं आहे, हे पांडुरंगाच्या कृपेनं म्हटलं ना, ज्ञानोबरायांच्या आशीर्वादानं म्हटलं ना, आपल्याकडे ती उपाधी येणार नाही. म्हणून याला घालवायचं झालं ना, हा क्रोध पण येतो बघा. म्हणून काम क्रोध लिथाडला, काम क्रोध लिथाडला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यूराव. सुंदर असा एक भाग आहे बघा. ज्या वेळेला एक दृष्टांत आहे, दृष्टांत म्हणून घ्या, झाला असेल नसेल तो भाग वेगळा. ज्यावेळेला महाभारत संपलं ना, त्यावेळेला श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघ, सात्यकी म्हणजे श्रीकृष्णाचा मित्र असतो, हे तिघ ना अयोध्येला निघाले, काय ते द्वारकेला निघाले होते. कुठून आपलं काय म्हणतात त्याला, हस्तिनापूरवरून निघाले होते. जाता जाता वाटेत काय झाले, संध्याकाळ झाल्यानंतर त्यांनी काय केलं, इथं आता इथंच राहण्याचं त्याने नियोजन केलंय. मग आता रात्री काय करायचं, मोठमोठे भ्रमराक्षस किंवा वाघ सर्प इकडं तिकडं असतात म्हणून काय केले, तिघ जण होते. दोघं झोपायचं, एकटा पहारे करायचा. परत हे दोघं झोपायचं, एकटा पहारे करायचा. समजा 9 ते 12 पर्यंत दोघं झोपायचं, एकटा जागायचं. 12 ते 3 पर्यंत एकटा जागायचा त्यातला, आणि 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असे जागायचे ठरवले. मग ठरल्यानंतर पहिला बलराम म्हणाला, तुम्ही झोपा, मी मोठा आहे. आणि दोघं झोपा म्हटले. बलराम दादा जागे राहिले, पहारा देत राहिले. हे दोघे झोपले. सात्यकी आणि श्रीकृष्ण स्वारी झोपले दोघे पण. आणि काय, तेवढ्यात एक राक्षस आला असते ते, आणि त्या राक्षसाचं असं वैशिष्ट्य असतं, भाग उत्तम आहे का, सुंदर असा बद आहे बघा. त्यातून पण अद्वैत काय भाग आहे बघूया आपण. मग त्या राक्षसाचं असं वैशिष्ट्य असतं, त्याला जर शिवी दिली ना, किंवा त्याला जर आपण मारलो ना, त्याला जर आपण काहीतरी वाचाळ बोललो ना, त्याची ताकद वाढायची आणि तो मोठा मोठा व्हायचा. त्याला मारलं की मोठा व्हायचा, आणि त्याचं स्तवन केलं ना तर ते बारका व्हायचं, असं त्याचं वैशिष्ट्य होतं. मग असं बलराम दादा आले, आणि बलराम दादा जवळ आलाच तो राक्षस, आणि तो बलराम दादाला हुसकायला लागला, म्हणजे युद्ध कर, असं तसं सगळं करायला. बलराम दादाला पण काय वाटलं, अरे एवढा मोठा राक्षस आहे, आपल्याला हे करतोय काय, चला युद्ध करायला लागले. आणि जसं ते युद्ध करायचे ना, तसं तो मोठा 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 राक्षस व्हायचा. 10:30, 11, 12 वाजले, तो एवढा मोठा झाला. बलराम दादा थकले आणि ते थांबले. मग श्रीकृष्ण मग सात्यकी उठले. मग सात्यकी उठल्यानंतर बघा, पहारा देत राहताना सात्यकीला पण तो आणि राक्षस आला तिथं. सात्यकी ज्या वेळेला पहारा देत असताना मग सात्यकी पण तसंच केला, आणि तो असा मोठा 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 झाला है ना. 3 वाजलं तर तो मोठा झाला. सात्यकी पण थकला आणि तो पण झोपी गेला. शेवटी श्रीकृष्ण स्वारी उठले, आणि बघा तो राक्षस 4, 4:30 आलाच. आल्यानंतर बघा, पहाटे आल्यानंतर श्रीकृष्णाने काय केलं, काही नाही केले, त्याचं स्वागत केले, या सुंदर असं वगैरे वगैरे केल्यानंतर तो नरमलाच. या सुंदर म्हटल्यावर बघा, स्वागत आहे म्हटल्यानंतर नरमलाच. कार्य म्हटल्यानंतर आपल्याला पण वाटतं की नाही, लगेच आपण असं छाती, काय तुझं काय करतो, असं लगेच बोलतो ना, तसं त्या राक्षसाचं गुणधर्म होते. मग त्याला असं हात जोडल्यानंतर बघा, या वेलकम म्हटल्यानंतर चांगलं वाटलं त्याला. तो नरमला, बारीकच झाला. काय तुमचं शरीर आहे, अजून तो बारीक झाला. असा करत 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 श्रीकृष्ण त्याची एवढी स्तुती कराले, आणि त्याच्यावर भांडायचं तर लांबच, फक्त स्तुतीच केले त्याची. एवढी स्तुती केली, तो बारका 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 झाला, एवढासा चेंडू एवढा झाला. आणि उपरण असतं ना, त्या उपरण्यात त्या घेतलं त्याला आणि बांधलं, आणि असं मागं टाकले. 6 वाजले, सगळे उठले आणि म्हटले, आपली आपली हकीकत सांगायला लागले. बलराम दादा म्हणाले, एवढा राक्षस आला होता, एवढा मोठा झाला, मी हारलो. सात्यकी पण तसंच म्हटलंय. श्रीकृष्ण म्हटले, हो आला होता, कुठे आहे मग राक्षस, हे काय तर मागाय उपरण्यात म्हटले. उपरण्यात टाकलं होतं त्याने, जसं नारळ बांधून आपण टाकतो ना, तसं टाकलेलं. मग ह्याचं काय रहस्य आहे. श्रीकृष्ण म्हटले, अरे त्याला जर आपण उचकावं लागलं ना तर तो मोठा होतो, त्याचं असं सामर्थ्य आहे. त्याला चांगलं म्हणायचं, तो बारीक बारीक होतो. तसाच तो आंतरी जो क्रोध आहे ना, काम आहे ना, लोभ आहे ना, विषय आहे ना, हे सगळे जे आतमध्ये येतात ना, त्यांना आपण चांगलं म्हटलं ना तर ते लहान लहान होतात. आणि त्यांना जर आपण वाईट म्हणायला लागलो ना, हे कशाला चल क्रोधा, असं तसं करायला लागलो ना, म्हणजे क्रोधाला एकमेकाबरोबर भांडायला लागलो ना तर तो मोठा होतो. आणि तिथंच आपण शांत झालो, नरम झालो ना, तर आपण तिथं काय होतं, तो कमी 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 व्हायला लागतो. पण शांत राहता आलं पाहिजे. म्हणून बघा, भाव बळ आकळे एरवी ना कळे. जर भाव सुंदर असेल तर तो कळतो. श्रीहरी कसा आहे, पांडुरंग कसा आहे तो कळतो. नाहीतर आपल्याला तो कळणार
नाही आहे. म्हणून करतळे आवळे तैसाहारी, म्हणजे आपण आवळा घेतो ना, एवढ्या जवळ आपल्या राहतो. कधी? जर आपण भावाने उत्तम त्याच्या शरण गेलो तर. बघा जनाबाईचा केवढा मोठा भाव होता हो. आणि असा जर भाव असला ना, त्या जनाबाईचा एवढा सुंदर भाव होता ना, म्हणून भावाने तो आकळता येतो. ज्ञानाने तर येतच होतं, पण तेवढा भाव उत्तमाचा पाहिजे. म्हणजे करतळी म्हणजे हातावरती आवळा घ्याव ना, एवढ्याच जवळ आहे आपल्या. म्हणून पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे. म्हणजे पारियाचा रवा म्हणजे बघा इथं सुंदर दोन भाग आहेत बघा. ज्या वेळेला आपल्याला विषय आहे ना ते टाकता आले पाहिजेत म्हणतो ना, टाकायचे नाहीत, विषयानं सांडता आलं पाहिजे. एकाने काय केलं असंच माझ्या कीर्तनामध्ये मी तंबाखूवर बोललो आणि तंबाखू कशाला खायचं वगैरे 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 असं म्हणतात वगैरे वगैरे म्हटलं, आणि तंबाखू खाल्ल्यानंतर कॅन्सर होते वगैरे वगैरे भरपूर काय काय झालं त्याच्यावर 5-10 मिनिटं. मग त्यानं त्याच्याकडे असं वैराग गेलं. हे का पीस वैराग्य हो, विवेकातलं वैराग्य नाही. त्यानं पुडी घेतली खिशात आणि खिडकीतनं बाहेर फेकली की, खिडकीतनं बाहेर फेकली. मला पण वाटलं अरे आपलं काय तर कीर्तनाचं झालं सार्थक आहे ना, पुडी फेकला त्यानं. आणि नंतर काय झालं, 9:30ला कीर्तन संपलं ना, 9ला त्यावेळेला मोबाईलची टॉर्च लावला आणि गेला की मागे पुडी उडकायला, तलप झाली त्यावेळेला. म्हणजे हा म्हणजे काय ते निरूपणा ज्ञान प्रबळे आणि उठून जाताच मावळे. म्हणजे निरूपणात ऐकताना ना आपल्याला होय बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे असं वाटत असतं, पण उठून जातात चप्पल घातलं की ते मावळलं ज्ञान. म्हणजे तिथं काहीच राहत नाही. तसं ते सांडता आले पाहिजे, टाकून द्यायचं नाही. त्यानं पुढे टाकून दिली, परत घेतलं. पारियाचा रवा घेता भूमीवरी, म्हणजे ते पारा असतो ना, पारा त्याचा रवा म्हणजे त्याला सांडलं. ते सांडल्यानंतर आपल्याला त्याचे कण घेता येत नाहीत, कारण ते सांडलेलं आहे. तेल सांडले की आपल्याला गोळा करता येत नाही, पाणी सांडले की गोळा करता येत नाही, साखर टाकली तर गोळा करता येते, म्हणजे टाकलेलं गोळा करता येते पण सांडलेलं गोळा करता येत नाही. तसं पारा आहे ना, सांडला ना गोळा करता, तसे विषय आपल्याला सांडता आले पाहिजेत. मग यज्ञ परोपरी साधन तैसे, म्हणजे ती किती अवघड आहे. ज्ञानोबराय काय म्हणतात, ते पाऱ्याचा रवा आहे ना आपल्याला घेता येत नाही सांडल्यानंतर, तसं यज्ञ करायला अवघड आहे. म्हणून तुम्ही काय करा, यज्ञ सामुग्री इकडं तिकडं काही अडकत बसू नका. तीर्थ जायचं, लांब जायचं, गाडी करा रे, येऊन करा, फिरायला म्हणून गेलं चालेल, त्याच्याबरोबर ते देव होतच. पण ते करत असताना काय पाहिजे, ज्ञान पाहिजे, भाव पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, हे करता आलं पाहिजे. म्हणजे काय, साधन हे सगळं अवघडच आहे. फक्त ज्ञानातून आणि भक्तिभाव असेल तर ज्ञानोबराय म्हणतात की उत्तम आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदिले संपूर्ण माझे हाती. म्हणून ज्ञानोबराय काय म्हणतात, शेवटी शेवटी काय म्हणतात बघा, संपूर्ण दिदिले माझे हाती. म्हणजे निवृत्ती कसं आहे, निर्गुण निराकार आहे. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, आणि तो निवृत्ती दातार आहे ना सदाशिवाचा, महाविष्णूच काय शंकराचाच अवतार आहे तो. म्हणून शंकर महादेवाचा निर्गुण निराकाराचा अवतार असलेला तो निवृत्ती दातार संपूर्ण माझ्या हाती दिलेला आहे. काय, हे सगळं जे निर्गुण निराकार कसं स्वरूप आहे हे मला तुम्हीच दाखवलेलं आहे. ज्ञानदेवा सार चोजविले, म्हणजे ज्ञानदेवांना सार काय आसार काय याचा निवाडा कोण करून दाखवलं, निवृत्ती दादाने दाखवलाय. मग निवृत्तीने दिले संपूर्ण माझे हाती. म्हणून बघा ज्ञानोबराय इथं निवृत्ती दादांची सेवा करता आली नाही आहे. ज्ञानोबराय ना निवृत्ती दादा हे सद्गुरूंची सेवा करता आली नाही, ही त्यांची इच्छा राहिली होती ना. ही कशी इच्छा म्हणजे वासना नाही आहे, इच्छा म्हणजे सद्वासना. इथं वासना वेगळी आणि सद्वासना वेगळी. ज्ञानोबराय ज्या वेळेला तिथं पैठणला गेले होते ना, तिथं त्यावेळेला पण वाटलं ह्या वाड्यात आपला जन्म झाला तर है ना, म्हणजे त्या रेडा बोलवलं तिथं त्यावेळेला गेल्यानंतरचा भाग. ही एक आणि हे एक बघा, ही इच्छा काय राहिली, सद्गुरूंची सेवा केली नाही. म्हणून त्याच्यासाठी सद्वासनेसाठी सदिच्छा म्हणतो आपण, ते सदिच्छा म्हणतो ना, तसे एकनाथ महाराजांच्या रूपात जन्म झाला, पैठणातच त्या वाड्यातच जन्म झाला आणि जनार्दन स्वामींची तिथं सेवा करता आली. 11 ते 22 वर्षापर्यंत यथा योग्य त्यांची सेवा केलेली आहे. 11 वर्ष एकनाथ महाराज घरी राहिले, 11 वर्ष तिथून पुढचे बघा जनार्दन स्वामींच्या इथं राहिले, लढाई पण खेळले त्यांनी.
आणि हिशोब एक 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 रुपयाचं सगळं सगळं केलं. आणि तिथं दत्तात्रयांची तिथं काय केली, उपासना केली, नामस्मरण केलं. दत्तात्रयानं फडा करून असं उभारला होता तिथं त्यावेळेला, काय ते काय म्हणतात त्याला, श्री नागाने, शेष नागाने फडा काढून असं त्यांना सावली धारण केली होती. त्यावेळेला दत्तात्रयान जनार्दन स्वामींनी त्यांना उत्तम अशी साधना पूर्ण झाली म्हणून त्यांना आशीर्वाद पण दिला होता. आणि तिथून ते गृहस्थ आश्रमात आले होते. म्हणजे संन्यास आश्रम घेतले नव्हते, पण तिथून ते घरी आले होते म्हणा. गृहस्थ आश्रम चुकीचा भाग काढून टाका. मग तिथून ते घरी आले, लग्न वगैरे केले, नंतरचा भाग गिरजाबाई वगैरे ते सगळा नंतरचा भाग आलेला आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाते. म्हणून तीर्थवर्त नेम भावे विनसिद्धी वायाची उपाधी करशी जना. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसा हरे. पारियाचा रवा घेता भूमीवर यज्ञ परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.